वेळाच आहेत. हनुमा भीमा मथुरा आहे. असं ही स्क्रीन राहील सुरुवातीला अशी. हा. अशी स्क्रीन राहील सुरुवातीला. हा. आणि त्यानंतर आमच्यापैकी कोणीतरी ह्याच्यातलं म्हणायचं की आपण हे सांगत आहात प्रवचनाच्या मालिकेमधलं बृहद अरण्य उपनिषदामध्ये शारीर ब्रह्मांड चालू आहे त्याच्यातली टीका आज सांगणार आहेत. असं उहापोह करायचा कोणी सुरुवातीला आणि मग चालू हा. करायचं. म्हणजे कसं असं अब्रप्टली चालू सारखं अजून वाटत. आपल्याला अजून एक 5-6 दिवस लागतील काय? हा लागतील ना. आता हे बघा, 127 पानं आहेत. 5-6 काय जास्ती लागतील. 60 पानं बाकी आहेत हा. अजून. अजून 40-50 पानं बाकी आहेत. 40 पानं. हो का? 40 पानं बाकी आहेत. आणि आता बरेच मग 11 तारखेला हा. 75. आहे काय? बर. 11 मे. 11 मे. पण त्यावेळेला पंढरपूरला काहीतरी आहे ना. पंढरपूरला केव्हा आहे? ते अजून पुढे आहे. पुढे 21 आहे मे का? बर बर. हम्म. ते 10 तारखेला माझा वाढदिवस आहे. बर बर. हा. 10 मे. म्हणून त्या दिवशी वाढदिवसासारखे दुसऱ्या दिवशी होम करणार आहे. बर. हम्म. विजय रथ शांती. विजयरथ शांती. हा. हे 75. बर बर. त्या दिवशी सगळ्यांना येणं होईल का नाही होत? कारण ज्यांना होईल का. हा येतील ना आता. येतील, बघूयात कस काय. पंढरपूर, हैदराबाद. पंढरपूरची काय तारीख आहे? पंढरपूरची 21 मे. 21 मे. चालेल. हे थोडं 11 आहे. काय? हे काही की 11 तारखेला आहे. 11 तारखेला, हो. बरं 10 आता तारखेला वाढदिवस आहे. हो, 10 तारखेला वाढदिवस. वाढदिवस म्हणजेच तर वाढता दिवस असतो ना. मग 11 तारीख काय तिथी बघून का? 11 तारीख होम. होम करायचा. बर. होम करायचं, अग्नी आहे त्या दिवशी. हम्म. ह्याच्यातलं काही चूक असेल तर बघा बरं नीट करायला, कारण हे पब्लिश होणार ना. चूक नसायला हे पाहिजे काही. ठीक आहे, बरोबर आहे. काही म्हणजे ऱ्हस्व दीर्घ वगैरे मला कळत नाहीत जास्ती. हो हो. बरोबर आहेत ना हे सगळे? सगळं बरोबर आहे. ठीक आहे. चालेल. माझं झालं काय बोलून. हरकत नाही. आता प्रश्न विचारू शकतात हा. बाकीचे लोक. माझा फोटो म्हणजे कुठं घालणार आहे? इथे 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 बाजूला. हे असं लहान होईल हे. ह्या साईडला सरकवून. बघूच. हे मग मध्ये हे घेऊन बघूच. हे छोटं करेल हे असं. हो. हे बाजूला घ्यावं ह्या साईडला. ते इथे बाजूला, त्याचं जागा झाली. या ठिकाणी घेणार. हो हो. आणि तो थोडा असा कमी साईजचा घेईल. हो पुढे एवढा छोटासा घेईल पुढे. म्हणजे असं. त्या हिशोबाने. काढून पाठवतो. हो. शाल बिल असं म्हणजे बघा, जुना असला काही काढलेला चांगला. किंवा म्हणजे हो. म्हणजे हे असतं ना, चौल वगैरे आपण फार सावकाशाने करतो असं. ठीक. चांगला फोटो. आणि ते आजकाल नसतं ना ते, जसं सांगतात प्रवचन समोर एक क्रॉस एक्स मार्कचं ते असतं ना, पोथी ठेवतात तसं. तसं काही आहे का? म्हणजे प्रवचन सांगतात तर प्रवचनाचा फोटो सांगतानीचा. बघा तो बद्रीशला सांगावं. हम्म. म्हणजे बद्रीश घालेल तो. जसं आता इथे हे ठेवले पाहिजे, तर पोथी ठेवायचं त्यांनी. आणि हातात घेतले हो. इथे मध्वाचार्यांनी. तेवढी जागा फक्त लहान सगळ्यात. आज काय प्रश्नोत्तर आहेत का कोणाचे? बघू ना आता काय म्हणतात ते. मी ऍक्च्युली ते माझं प्रश्न विचारायची फाईल उघडी करायची राहिली. आता एक्सटेम्पर सांगतील किती जण जमा झालेत. भरपूर आहेत, 9 जण आहेत, 8 जण आहेत म्हणजे शंका विचारणारे. नमस्कार, मी विचारू का? हो विचारा हा ना. विचार. विचारा. नमस्कार.
देवी हा, भागवत आणि श्रीमद भागवताच्या म्हणजे काय म्हणतात दोन्ही त्याला नावं. वेदव्यासांनीच केले. हा, ती सगळी सारखीच असताना त्याचं देवीचं महात्म्य ठेवून देवी भागवत सांगितलं आणि श्रीकृष्णाचं महात्म्य ठेवून श्रीमद भागवत सांगितलंय ना. भाग. हो. त्याच्यात कल्पना किंवा कशाचा नेमका फरक आहे हा प्रश्न मी विचारला होता, तिथे पाठवला आहे. तर मला नेमकं त्याचा कालखंडामुळे फरक आहे का, कारण घटनाक्रम जो मी ऐकलं त्याच्याप्रमाणे नावं सुद्धा सारखी आहे. तर काय फरक आहे नेमका, देवी भागवताचं देवी महात्म्य आहे देवी भागवत देखील म्हणजे एकूण 18 पुराण, 18 उपपुराण केलेले. हम्म. त्या 18 उपपुराणांच्या ह्याच्यामध्ये, रचनेमध्ये देवी भागवत पहिलं प्राचीन. देवी भागवत हे वेदव्यासांनीच रचलं. हो, पण थोडं तेच म्हणजे प्राचीन आहे. तिथे देवीला तत्व प्राधान्य दिलेलं आहे ना. देवीला प्राधान्य. हम्म. ते पण तिने उपपुराणामध्ये, शुंभ निशुंभ उपपुराणामध्ये येतं. हो. परीक्षित राजा कथा नंतर ती कथा त्या थोडस घटनेची. फरक आहे. तिथल्या ह्याच्यात हम्म. काय आहे म्हणजे जरा विष्णू परमात्म्याला महत्व दिलेलं आहे, पण कमी आहे. हो. आता उदाहरणार्थ हयग्रीवाचा अवतार दिलेला देवी भागवतात आहे. हम्म. हो आहे. हयग्रीवाचा अवतार देवी भागवतात दिलेला आहे. हो. आणि त्या ठिकाणी देवी भागवतात काय केलं म्हणजे हयग्रीव हे काय तर हयग्रीव नावाच्या दैत्याला, आणि त्या हयग्रीव नावाच्या दैत्याची उत्पत्ती देवीपासून झाली असं दाखवलं. हो. आणि त्या बरोबर. हयग्रीव नावाच्या दैत्याला देवीने वर दिला होता की हम्म. तुला तुझ्यासारख्याच व्यक्तीकडून मरण प्राप्त होईल. हो. म्हणून सगळे तो हयग्रीव दैत्य सगळ्या लोकांना हरवतो. इव्हन विष्णू परमात्माला देखील युद्धामध्ये खूप वर्षापर्यंत, किती की काळापर्यंत युद्ध करतो, त्याला हरवणं शक्य होत नाही. मग तो परमात्मा एकदा असं युद्ध करून थकून गेलेला असतो. हम्म. थकून गेलेला असताना ते धनुष्य आपल्या डोक्याखाली ठेवून झोपतो. मग त्यावेळेस एक वज्र नावाचा एक दैत्य, त्या दैत्याला सांगितलं असं, तो ते जे ह्याला धनुष्याला बांधलेली दोरी असते की नाही, हो. ती दोरी दोरी तोडून टाक म्हणजे. तो म्हणला एवढं हम्म. मोठं बाप माझ्या वाचून मी कसं करू म्हणून म्हणला ते. मग सगळ्या देवतांनी सगळ्यांनी मिळून प्रार्थना केल्यावर तुका थोडं पाप असलं ते पाप परिहार करायला दुर्गा देवीची प्रार्थना कर, त्यांनी जाईल वगैरे असं सांगितलं. मग तो काय करतो, त्या धनुष्याला बांधलेली दोरी कुरतडतो. हा, ते कुरतडल्याने काय होतं, ती दोरी कटकीने तुटते, आणि तुटल्याबरोबर तो डोका असं ठेवून झोपलेला असतो ना त्या धनुष्यावर. हो. तर त्या दोरीच्या मुळे त्याचं मस्तक कापलं जातं. हो. विष्णू परमात्मा असं त्याच्यात कथा आहे. हो आहे. हा, मग सगळे देवता देवी सगळेजण मिळून पुन्हा एकदा त्याला एका वराहाचं म्हणजे हयग्रीवाचं जे आहे मस्तक कापून लावतात. मग तो हम्म. हयग्रीव परमात्मा हयग्रीव रूपाने अभिव्यक्त होतो, आणि मग त्या असुराशी युद्ध करून त्या असुराचा तो मारतो. अशी कथा आहे ती. हो. हं? त्यामध्ये काय आहे, देवीला महत्व दिलेलं आहे. हम्म. हं? विष्णू परमात्म्याचं महत्व दाखवत नाही. बरोबर. पण त्या विष्णू परमात्म्याच्या हातून त्याचा संहार होतो हे एवढंच दाखवत. त्याला कारण बरोबर. काय सांगितलंय की त्या दोरीच्या ह्याच्यामुळे त्याचं मस्तक कटलं, आणि त्यानंतर हयग्रीव जे एका घोड्याचं जे आहे ते मस्तक काढून त्याला लावतात. मग त्याला हे करून उठवतात करतात, असं सगळं कथा आहे. ह्या सगळ्या कथा कशा होतात म्हणजे
महत्व कोणाचं दाखवलंय तिथं? भगवंताचं महत्व दाखवलेलं नाहीये. हा महत्व म्हणजे काय, एवढंच की त्या दैत्याचा संहार मात्र त्या हयग्रीवाच्या हातून होतो एवढं दाखवलंय. पण त्याला सगळं कारण काय, महत्व महात्मा कोणाच दिले तर देवीचं. त्या देवीने त्या हयग्रीव दैत्याला उत्पन्न करणं, किंवा त्या देवीच्या कडून वर मागून तो वज्र नावाचा जो होता, एक किडा होता, तर किड्याने ते कापलं केलं वगैरे असं सगळं पुष्कळ गोष्टी म्हणजे भगवंताच्या विरुद्ध आहेत. म्हणजे सात्विक, राजस, तामस असे पुराण असतात ना, त्यापैकी सात्विक पुराणाचं जे महत्व आहे की नाही, हम्म. ते त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणून असं नाही देवीचे तर. 9 रूप जी सांगितली नवरात्रातली, त्याचं महात्म्य इथे जास्ती आहे ना. कुठं? नवरात्राच्या 9 देवींचं वर्णन हा, येतं. त्या नवदेवींचं महत्व त्या ठिकाणी दाखवले, नवदुर्गा म्हणून दाखवले. आणि अजून एक काय म्हणजे देवीचं महात्म्य दाखवलं का, त्याच्यात देवीचं महात्म्य दाखवलेलंच आहे. तिथं जसं कृष्णावताराचं महत्व दाखवलंय, चरित्र वगैरे दाखवलंय, तसं देवीचे देखील दाखवलंय. त्याच्याबरोबर कृष्णाचं चरित्र नाही आहे असं नाही आहे, आहे. देवा विष्णू परमात्म्याचंही चरित्र देखील दाखवलेलं आहे. अजून एक काय त्या देवी भागवतात म्हणजे ते एकूण जे 71 महायुग आहेत की नाही, हम्म. 71 महायुग आहे. आता सध्या हो. चालू असलेलं 28वं महायुग चालू. बर. एकूण सगळ्या महायुगामध्ये प्रत्येक महायुगात कोण कोण इंद्र होतो, कोण कोण कोणत्या कोणत्या अवताराचे हे आहेत काय नाही, ते सगळे देवी भागवतात दिली. हो. हा, ही गोष्ट दुसरीकडे नाही. बरोबर, देवी भागवतात जास्ती महात्म्य कल्पाचं आणि युगाचं केलेलं आहे. असं सगळं दिलेलं आहे. आणि 28व्या महायुगामध्ये त्याच्यामध्येच दिलेले आहेत. काय परमात्म्याने किती वेळा अवतार घेतलेला आहे 28 महायुगामध्ये, तर म्हणजे वेदव्यास रूपाने किती अवतार घेतलेले आहे. आणि वेदव्यास म्हणजे साक्षात नारायण परमात्मा वेदव्यास रूपाने आलेलं कुठं कुठं आहे, हे तिथं आहे. कारण एक एक महायुगामध्ये एक एक जण वेदव्यास झालेले. ते वेदव्यास विष्णू परमात्म्याचा अवतार रूपी वेदव्यास जे आहेत की नाही, हे फक्त 7 ठिकाणी विष्णू परमात्मा वेदव्यास रूपाने आलेलं दाखवलं. त्या 28व्या महायुगामध्ये सत्यवती सून म्हणून या रीतीने अवतार घेतलेला दाखवलं. हे सगळे गोष्टी देवी भागवतात आहेत. म्हणजे हम्म. तेवढंच महात्म्य पूर्ण आहे भागवतासारखंच. असं सगळंच आहे. पण बरेचशा गोष्टी दुसरीकडे कुठं दिसून न येणाऱ्या गोष्टी तिथं दाखवल्या. वंदनीय आहे म्हणजे. मातेचं महत्व जास्ती सांगितलेलंच आहे कुठं? देवी भागवतामध्ये. हो हो. बस, धन्यवाद, नमस्कार. तेच मला कल्पाचा फरक आहे असं वाचनात म्हणजे ऐकण्यात आलं. म्हटलं नेमकं फरक देवी भागवत, महात्म्य तर देवीचं आहेच, प्रश्नच नाही. पण आपल्याकडे जास्ती श्रीमद भागवत प्रसिद्ध जास्ती आहे, त्या हो, मानाने सगळ्या देवी पुराणांच्या मध्ये भागवत नाही. सगळ्या भागवताने- पुराणांच्या मध्ये श्रेष्ठ म्हणजे भगवत म्हणजे भागवतच. पण देवी भागवतच भागवत जेव्हा ऐकलं तेव्हा फारच छान वाटलं, म्हणजे वेगळं पण वाटलं आणि तेवढंच महात्म्यपूर्ण आहे. वाटलं. ते सगळं वेगळं आहे. सगळं चरित्र ते सगळं सूक्ष्म रीतीने तिथं काय काय आहे, काय काय व्यत्यास काय आहे, ते सगळं कळून जातं. ते सगळं बघून ना डोक्यात ठेवून आपण वाचावं. धन्यवाद, नमस्कार. तर मी पण देवी भागवतही पुष्कळदा सांगितलेलं आहे, पुष्कळ लोकांना ठिकाणी. तर हो. त्याच्यामध्ये गोष्टी आहेत काही काही, ते हो. फेरफार असते, ते सगळे कळत नाही लोकांना. नाही कळत. नाही म्हणजे आपल्याकडे जे स्त्रियांना हे केले, तर देवी भागवत वाचल्यावर नक्कीच हे जास्ती चांगलं वाटतं की नाही सगळ्या वाटतं म्हणजे देवी. गोष्टी गोष्टी पाहिल्या की त्यामुळे तसं वाटतं. म्हणून म्हणजे त्याच्यात फक्त व्यत्यय काय आहे, व्यत्यास काय आहे, काय फरक आहे, आपल्याला म्हणजे ज्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात त्या लोकांना हे कळतात. नाही तर एकदम डोक्यात येत नाही.
देवी चांगलं महात्म्य विष्णू महात्म्य एवढं सारखं आहे असं असं कन्क्लुजन काढायला हरकत नाही. आहे. हो. असं एकच म्हणजे असे नाम नाही सगळे का भगवंतच वाचताना कधी वाचला असताना सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे जे आपल्याकडे सत्यम परम धीमे एकच श्याम बहुधा विप्रा बहुधा वदंती, त्या युक्तीप्रमाणे तुम्ही देवी माना, देव माना, श्रीकृष्ण किंवा शंकर माना, त्यांची कार्य जर बघितली तर सगळ्यांची दुष्ट निर्दालन आणि जे हा, आता परित्राणाय साधूला असंच तिथं आहे. काय महत्व सगळं देवीलाच दिलेलं आहे. त्यामुळे छान आहे, मला आवडलं देवीच्या पहिल्या. अनुग्रहामुळे सगळ्यांनी सगळे अवतार घेतले असं वगैरे येत होतं. ठीक आहे, असं नमस्कार. मला हा. असं असू शकत नाही का? आपण आता एक स्त्री आणि पुरुष असं वेगळं वेगळं बघत बसतो. जो काही परमपुरुष आहे, जो काही परमात्मा किंवा सर्वात मोठी जी शक्ती आहे, तेच असे वेगळे वेगळे रूप घेऊन कामं करतो असं नाही का? जसं आता त्या गीता मॅडमनी म्हणलं सांगू शकतो आपण. तसं सांगणाऱ्यांनी सांगावं. एकस्याद् आपोआप दिसून येतं. विप्रा बहुधा वदंती असं आहे ना ते. सत्य हा, एकच तेच आहे. की. हम्म. एकच आहे म्हणून म्हणता येत नाही. नाही. तिथलं सत्य जिथली गोष्ट तिथं दिलेली असते. आता जसं आहे, आपण आता काहीतरी कोणाचा तरी सन्मान सत्कार करत असतो. तो जो सन्मान जेव्हा सत्कार ज्याचा करत असतो त्याच्यापेक्षा आपण जरी मोठे असतो वयाने मानाने सगळ्या रीती मोठे असतो, त्याची प्रशंसा करताना आपण कसं करावं लागतं तो इंद्र तो अग्नी तो इंद्र वर्ण वगैरे सगळे असे सगळं काही तुम्ही आहात अशा प्रकारे दाखवून त्याचं वर्णन केलं तर त्याला खुशी होते. असते म्हणून कोणाचाही सत्कार करायचा गौरव करायचा म्हणून तरी त्याच्यावर अवलंबून असते. हम्म. आणि ते सगळं माहीत असणाऱ्या व्यक्तीने ते समजून घेऊन जाणून घेऊन करावं लागतं. तर न जाणता केलं तर ते काहीतरी होऊन जातं. नाही, म्हणून हम्म. स्त्रियांना जे पहिल्यापासून बहुमान सन्मान स्त्रियांना दिलेलाच असताना उपनिषद काळात तर आणि वेदात सुद्धा ऋचा स्त्रियांनीच रचलेल्या आहेतच ना. आहेत, पण श्रेष्ठता कुठं उपनिषदात सांगितलं. म्हणजे मला काय म्हणायचं, मध्ये काय जे झालं कशाईमुळे ते एवढं स्त्रियांना जे हे करायचं नाही ते सांगितलं, ह्याचं मला कारण अजूनही कळत नाहीये. स्त्रियांना महत्व दिलेलंच आहे. ते म्हणजे असं याचा नाही. अर्थ स्त्रियांना जे काय वेदातलं थोडंफार रेफरन्स माझ्याकडे आहे त्याप्रमाणे वैदिक काळामध्ये स्त्रियांच्या मुंजी होत, विधवा स्त्रियांना होम करायचा मान वगैरे सर्व होतं. जसं आहे तसं आहे ना. पुरुषांना ते सुपारी लावून करतात तसं यमी स्त्रियांना शची करता वगैरे येतं. शची यमी वगैरे सगळे लोक आहेतच ते. नाही, त्यांचं आहे ते स्त्रियांना महत्व आहे ते. सुद्धा पण ते स्त्रियांना महत्व सुद्धा कसं आहे, ते महत्व जे सांगितलं ना ते कसं आहे, कृष्ण परमात्म्याच्या महत्वाच्या पुढं त्याचं काही नाहीये असं दाखवायला पाहिजे. ते दाखवत नाहीत पण. पण देवी भागवत त्यामुळे तिकडे वाचल्यावर तर वळतं. उलट. नाही नाही, देवी भागवत वाचल्यावर उलट म्हणजे दोन्ही काय मला म्हणायचंय की स्त्रियांना जे एवढं सगळं निषिद्ध निषिद्ध केलंय ते करायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. जेव्हा वेदांचा आपण रेफरन्स वाचतो आणि त्यावेळेस कळतं उपनिषदात देवी भागवत हे वाचल्यावर तर गोष्ट. असं वाटतं, हे काय हो. चाललंय काय माझ्यामध्ये, जे एवढं स्त्रियांना असं नाही करायचं तसं नाही कशा करता करतायत. न स्त्री स्वातंत्र्य अर्हती. हो, म्हणून मी सांगितलं, पण त्याच्या मागचा आणि पुढचा संदर्भ आहे ना त्याला, कुठल्या स्त्रियांना हो ना, आहे ना. पण ते मग कशासाठी नाहीये ही गोष्ट एकच त्या वाक्य घेऊन उपनिषदात सांगितलं. एकच वाक्य घेऊन नाही चालणार ना. आणि हे जे नाही, विधिविधान सगळीकडे आहे, बघायचं. हो मग मग मी विधिविधान जे आहे तिथं विष्णू सहस्रनामामध्ये काय दिलेलं आहे, सर्वैश्च वेदैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. स्वच्छ सांगितलं वाक्य, आणि हे असले वाक्य देवींच्या बद्दल कुठं नाही येत. तशाला भगवद्गीतेत म्हणून स्त्रिया वेश्या तथा शूद्रास्ते अपि यान्ति पराम गतीम म्हटलंय की, भगवंतानी आहेत स्वतः म्हटलंय. आहेत ते सगळं असं पण असं वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम वगैरे असं असं कुठं नाहीये. म्हणजे असं काय देवीच्या सांगा की बद्दल असं वाक्य नाहीये कुठं. आपण हा? जे आपण जे म्हणलात ते सांगा ना, म्हणजे आम्हाला कळतं थोडीच संस्कृत सगळं असं. अर्थ हो, ते आहे तसं आहे, नाही असं नाही.
पण देवीलाही महत्व द्यावंच की हो. म्हणूनच नाही शाक्त म्हणून लोक म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये काय झालं माहिती आहे का? ब्रह्मसूत्रामध्ये आधी अपोजिशन पार्टीमध्ये पहिलं कोणतं आहे तर देवीच आहे. आणि पहिल्यांदा अपोजिशन. जे आहे देवीच्या बद्दलच वाक्य असतं. नाही मला फक्त परमात्म्याच्या एवढं. ब्रह्मसूत्राच्या विष्णू सर्वोत्तमत्वाच्या बद्दल जे सांगणारे ब्रह्मसूत्र आहेत ना, त्या ब्रह्मसूत्रामध्ये पहिल्यापासून अपोजिशन पार्टीमध्ये असणार म्हणजे देवीच आहे. अपोजिशन. अपोजिशन म्हणजे सांख्यशास्त्र काय आहे? सांख्य मत निराकरणच आहे आधी. हो, पुरुष मग आणि बाकीचे मत प्रकृती. आहेत. पुरुष आणि प्रकृतीचा विचार केला तर कोणालाही, हो. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की एवढं जे स्त्रियांना कमी किंवा काही जे लोकांचे भाव आहेत ते कळतात, म्हणजे सांगता येत नाहीत पण अनुभवाला जे येतं ते कुठेतरी आम्हाला मनाला येतात. खटकतं आणि क्लेशदायक आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो वेदांचा उपनिषदांचा तेव्हा हे असं अभिप्रेतच नाही, पण सध्या जे चाललेलं आहे ते वैदिक काळापेक्षा स्त्रिया कितीतरी अजून मागे आहेत असं म्हणायला पाहिजे. कारण पुरुषांनी वर्चस्व एवढं दाखवायचं काही कारणच नाहीये असं माझं अभ्यासांती हे आहे. पण जे समाजात चाललंय ते अगदी बरोबर वेदांच्या विरुद्ध चाललेलं आहे असं माझं मत व्हायला लागलंय हळूहळू. होतच की हे होतच आहे. कशा करतायत, कशा करतायत. म्हणजे तुम्ही वेद प्रामाण्यांना तुम्ही हे म्हणता, आस्तिक म्हणता, आणि वेदात जे सांगितलंय ऋचा स्त्रियांनी रचलायत. उपनिषदात गार्गी मैत्रीचा संवाद तर प्रसिद्ध आहे. तरी स्त्रियांनी ते असं नाही सगळं असू दे. करायचं. आणि ते ते सगळं असू दे, त्या सौभाग्य. संवादामध्ये तुमचं म्हणणं काय, संवादामध्ये जे आहे स्त्रियांचं महत्व दिलेलं आहे, पण त्या स्त्रियांनी काय सांगितलेलं आहे, विष्णू परमात्मा सर्वोत्तम म्हणून असं दाखवलेलं आहे. हो, त्या पण सगळ्या म्हणजे ते मतामध्ये शेवटी तोच मला अभिप्राय येतो. मला जर महत्व कळलं तर मी त्या देवीचं महत्व कळलं, मी देवीचं तसं श्रीकृष्ण तसं असं ते तथ्यानं सांगावंच लागतो. नाही नाही, स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे ना आपल्याकडे. तसं शंकराला पूजा किंवा गुरुवर्य हा महत्व नाही. त्यांचं म्हणणं भक्त म्हणून स्त्री मागे का ठेवलंय ते विष्णू परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे, देवी श्रेष्ठ आहे, तो विषय वेगळा. हो. भक्तांमध्ये स्त्री कमी आणि पुरुष पुढे असं का, असं असं मुळात त्यांचं हे समाज म्हणजे आपण समाज मधले भक्तच धरू ना. प्रश्न हो. विष्णू हो. मोठा देवी मोठे हा नाहीच आहे. भक्तामध्ये बरोबर. स्त्रियांना छोटं का केलं? डिफरन्शिएशन दोघांच्या मध्ये डिफरन्शिएशन विचार करायला गेलं तर आता अमृणी सूक्त आहे. अमृणी सूक्तामध्ये त्या देवीचंच महात्म्य आहे सगळं. आम रुद्रे विर्वसो विश्राम्यमादिते विश्वदेवेराम मित्रा वरुण भावी सगळ्यांना मी हे करते ते करते म्हणून ते म्हणून सगळं कोण देवीच म्हणते. हो, सगळ्यांना असं सगळं आहे. करते, मी असं करू शकते तसं करू शकते म्हणून शेवटी मग काय म्हणते, एवढं सगळं करते पण मला आश्रय दाता विष्णू परमात्मा आहे म्हणून त्या अमृत सूक्तातच आहे. आश्रय माझं देणारी. वेदांनी पौरोहित्य हा. करायला पुण्यात तरी पौरोहित्य करायला बायका करतात, सत्यनारायण पूजा करतात. ह्याच्यात मला काही म्हणजे विशेष उलट कौतुक पण करावं असं वाटत नाही. म्हणजे आश्चर्य वाटतं की अजूनही असं म्हणावं वाटतं की स्त्रिया पूजा करतात. हा, अरे वैदिक काळापासून स्त्रिया करतायत. हे जे मध्ये चाललंय हे मला असं नाहीये. आश्चर्यकारक वाटतं. नाही असं हो वैदिक काळापासून आहे असं कुठे आहे? कुठंच नाही. आहे की वेदामध्ये मी कारण त्यांना माझ्याकडे नाही नाही स्त्रियांना रेफरन्स स्त्रियांना उपनयनाआधी संस्कार कुठं सांगितले नाहीये. आहेत आहेत माझ्याकडे रेफरन्स आहे, मी दाखवीन तुम्हाला. अगदी नाही काही काय वैदिक. असं ना, पण हे बघा बायकांना उपनयन संस्कार म्हणजे लग्नच आहे. नाही विवाह नाही. संस्कार म्हणजे त्यांचं उपनयन. प्रत्येक वेळी सॉरी टू त्यांचं से. उपनयन नाहीये, त्यांना असं जानवं घातलेलं वगैरे कुठंच नाही. नाही नाही, माझं म्हणणं काय आहे की आता जे पौरोहित्य करायला काय प्रॉब्लेम आहे? स्त्रिया आणि ते कसं कुंकू होतं आणि हे पहा, उपनयन शब्दाचा अर्थ काय आहे? जवळ बसणे. म्हणजे वेद वेद म्हणण्याचा अधिकार जो आहे त्या अधिकाराजवळ त्याला नेणे, बरोबर. त्याला उपनयन म्हणतो. आणि वेद म्हणायचा अधिकार बायकांना असा उपनयन संस्कार करून कुठं दिलेलं नाहीये. श्रावणी वगैरे ते काही काही नसतात त्यांना संस्कार. पण वेदांच्या ऋचा रचल्या आहेत ना स्त्रियांनी वैदिक काळामध्ये. 32 कुठे पण ते असू दे त्याचे 32
हे बघा, संस्कारात द्विज उच्यते म्हणून शास्त्र आहे. अस्तु. संस्कार जे करतो त्या संस्काराला अनुसरून ब्राह्मणत्व हे प्राप्त होत असतं. नाही नाही, पण आणि ते स्त्रिया. स्त्रियांना उपनयन संस्कार म्हणजे विवाहच आहे. विवाह नाही ते, संस्कार म्हणजे आहे तेच त्यांना उपनयन. दुसरं उपनयन संस्कार नसतंय त्यांना. पण तरी सूक्त रचली ना, हं? वैदिक वैदिक सूत्र ऋचा रचल्यात ना, हे महत्वाचं आहे ना. पण आणि त्या आहेत आता कित्येक, हा कित्येक इंद्राणी वगैरे इत्यादी सूक्त आहेत की, ते हो ना, सगळे म्हणजे स्त्रियांनीच पाहिलेले आहेत. होय. त्यांचे त्यांचे ऋषिका कोण आहेत, सगळे स्त्रियाच आहेत. हो ना, पण म्हणजे त्या मग स्त्रिया वेदिका. कशा आहेत, त्यांना काय असं उपनयन संस्कार करून झालेले असं नाही. उपदेश स्वरूपी संस्कार झालेला आहे. उपदेश रूपी संस्कार झालेला आहे. तेव्हा हो पण ज्या स्त्रीत बाहेर बसायचं वगैरे हे असतं ना प्रकार, ते सगळं निघून गेलेलं असतं, त्या लोकांना सांगतात. पण तरीही स्त्रिया म्हणून करत फॅक्ट आहे. करतात म्हणजे ते करणं चुकीचं आहे ना. चुकीची गोष्ट केली म्हणून करतात म्हणून तसं म्हणणं चुकीचं आहे. नाही नाही, गीता मॅडम ठीक आहे. आपल्याकडे आता गाढवी रेफरन्सेस आहेत वगैरे सगळे म्हणतात. आहेत. गीता मॅडम यमी आपल्याकडे सती गाढवी रेफरन्सेस आहे वगैरे. म्हणतात. त्याच्या हा, संदर्भात तो बोललेलं तर बरं होईल, म्हणजे नाहीतरी काय होईल, दोघातली चर्चाच होईल. संदर्भासहित बोललं की गुरुवारही सांगतील, आपणही जे काय ते दाखवताल तर चांगलं होईल. पुढच्या एकादशीला काढून हो ठेवा. हो, दाखव, काय हरकत नाही. पण आश्चर्य गोष्ट सांगायला त्याच्यासाठी नाही. त्याची गोष्ट पौरोहित्य करायला बायका आता जे शिकतायत आणि सत्यनारायण वगैरे सांगतायत, ते चुकीचं आहे का? चुकीचं. कसं त्यांना काय? जेव्हा अधिकार नसतो त्यावेळेस त्यांनी केलं तर काय. शूद्राधिकांनी अधिकार देखील तसं, म्हणजे शूद्राधिक काय? देखील शिकून ते लोक अधिकार करायला नस लागले म्हणून म्हणण्यासारखं होतं ते. अधिकार नसतो म्हणजे काय? सांगतो की शूद्राधिकारी नस्त्री स्वातंत्र्य मदहती म्हणून वाक्यच आहे सत्य. नाही नाही हो. त्याचा मला जे मला थोडस तुमच्यापेक्षा कमी माहिती असलं तरी, तेवढा फक्त एकच श्लोक नाहीये हो. त्याच्या मागचे पुढचे संदर्भ खूप वेगळे आहेत ना. काय आहे, फक्त आहे सगळं आहे. नुसतं एकाच वाक्याने म्हणूनच हे समाजात चाललंय ना, असं नाहीये नाही, ना ते. ते निदान नाही आहे. ते संस्कार, आपल्यासारखं त्याचं संस्कार जे आहे की नाही, हे कोणाला कसे प्राप्त होतात. संस्कार शब्दाचं काय अर्थ आहे, शेवटी संस्कार वगैरे काय आहे हे समजून हो घ्यावं ना. लागतं. नाही नाही, म्हणून षोडश पौरोहित्य संस्कार करणं हे सगळं, षोडश संस्कार हे सगळं बायका पुरुषांना देतं. असं म्हणजे हे बायकांना नसतात हे सगळे संस्कार. आता चाललंय तसे इथेच. नसतात म्हणूनच हे तेलंगणा वगैरे, आंध्र लोकांचे ते लोक काय करतात, त्या तिरुपतीला जाऊन बालाजीला जाऊन केशखंडन करतात. कुठे शास्त्रात नाही होते, नाही, पण त्यांना ठीक आहे. संस्कार लागावं म्हणून ते लोक करतात. माझे दोन प्रश्न होते, देवी भागवत आणि हे कळलं, आणि मला पौरोहित्य करणं स्त्रियांनी वैदिक काळानुसार आहे, आणि सत्यनारायण आणि सौभाग्य आणि कुंकवाचा काही संबंध आहे असं अभ्यास करताना काही जाणवलं नाही. आणि जे आहे समाजात आहे सध्या ते चाललंय कुंकुम, बरोबर. त्या मला कुंकुम शब्दाचा अर्थ, मंगळसूत्राचा अर्थ, ते कशासाठी आलं काय नाही हे सगळं जर तुम्ही विचार करून घेतलात, पाहिलात, तर कळून जाईल. हो कळतंय, पण म्हणूनच पौरोहित्य करणं आता मगी चुकीचं धातू वाटत. आहे, मंगलसूत्रामध्ये मगी धातू आहे. हम्म. मगी कल्याणे, भदी कल्याणे असं धातूंचे अर्थ आहेत. हो. मधी धातू जे आहे की नाही, ते हम्म. कल्याणार्थक आहे. म्हणून त्या मधी धातूपासून मंगल असं आलेलं आहे. सूत्र, हम्म. हो. मंगळसूत्र म्हणून जे असतंय की नाही, ते मगी धातूपासून झालेलं मंगलसूत्र आहे. हे सगळं जे आहे पार्वती आणि शंकराच्या संवाद प्रसंगाने सांगितलेली गोष्ट आहे. कारण पार्वतीच विचारते मंगळसूत्र कशाला वापरावे, हा, हम्म. मंगळसूत्राचे लक्षण काय आहे, हे सगळं तिने विचारलेलं आहे. पण हो. पार्वतीने शंकराला विचारलेलं आहे. त्या ठिकाणी सांगतात मग हा धातू कसा आला, मंगळसूत्र कसं झालं, याच्याबद्दल पुष्कळ चरित्र आहेत, म्हणजे गोष्टी आहेत. मग त्यावेळेस काय सांगितलेलं आहे माहिती आहे का, हा विष्णू परमात्मा आणि लक्ष्मी हे दोघांचं जे आहे भागवतात सांगितलेलं आहे.
पहिल्यांदा जे आहे लक्ष्मीच्या मनामध्ये परमात्मा काय करतो, तिच्या मनामध्ये एक क्षोभ उत्पन्न करतो. मी काहीतरी करावं ही इच्छा उत्पन्न करतो. मी काहीतरी करावं अशी इच्छा झाल्यावर नंतर मग लक्ष्मीच्या कालनाम परमात्म्याला बरोबर घेऊन जवळ जाऊन विहार करत असताना विहाराच्या प्रसंगामध्ये ते विहार करत असताना घाम येतो, स्वेटिंग. आणि ते स्वेटिंग जे आहे स्वेद जो आहे की नाही, स्वेद बिंदू समुद्रामध्ये पाण्यामध्ये पडतो. आणि मग ते स्वेदबिंदू पडला असताना लक्ष्मीचा देखील स्वेदबिंदू त्याच्यावर पडतो. मग त्याचे दोन तुकडे होतात आणि ते असं सोन्यासारखा बिंदू असेल त्याच्यावर हे पडला असताना दोन तुकडे होतात. म्हणून मंगलसूत्र हे दोन वाट्या जे असतात की नाही, दोन वाट्याच्या रूपाने अभिव्यक्त झालं. एक कथा आहे महारुद्र ठीक आहे. महारुद्र हे ते. हा? माझा प्रश्न वेगळा होता. ठीक आहे. धन्यवाद. हे नमस्कार. सगळे हे असे संस्कार त्याच्यामध्ये सगळे गोष्टी असाव्या लागतात, नाही त्याशिवाय ठीक आहे. महत्व कळत नाही. हा. चला, ठीक हा? ठीक आहे.2 मिनिटच राहिलेत. पुन्हा तुम्हाला कधीतरी प्रसंग आला असताना हे सगळ्या गोष्टी सांगेन. मग माझे त्यावेळेस प्रश्न मी मंगळसूत्र कशाला घालावा, प्रश्न ना कुंकू मॅडम, कशाला आपले प्रश्न नाही लावावं. विचार आहे. हा? प्रश्न हा? नाही नाही कुठं आहे की असं विचारत आहे आहे, पण काय हरकत आहे असं. पण आहेत आणि प्रश्न जो आहे तो उत्तर नाही हा. म्हणजे समाधानकारक म्हणजे होतंय की नाही हे मला माझा प्रश्न असा होता. द- पौरोहित्य करणं स्त्रियांनी आणि काय केलं तर काय आहे, सत्यनारायण पूजा का करू नये, वेदात काळात जर एवढं सगळं स्त्रियांनी केलंय तर आता एवढं रिस्ट्रिक्शन स्त्रियांनी स्त्रियांना. स्त्रियांनी देखील देवाची पूजा करावी लागते. कृष्णाची पूजा वगैरे करायची दिलेली आहे. कृष्ण नाम वगैरे षडाक्षर नाव आहे की नाही, तो जप करणं हे देखील आहे. गुरुमंत्र म्हणून तोच मंत्र देतात, मग त्या दुसरे करणाऱ्या नाही आहेत. स्त्रिया आहेत ना, मग आता पण आहेत ना. पुष्कळ लोक आहेत. म्हणून असं गुरुमंत्र जप करणाऱ्या स्त्रियांच्या हातून स्वयंपाक वगैरे केलेलं आमच्यासारखे लोक घेतात. जे म्हणजेच लोक गुरुमंत्र करत नाही तशा लोकांनी काही केलं तरी आम्हाला चालत नाही. नाही म्हणजे हे जे स्त्रियांनी केलं आहे तशा स्त्रिया जर आहेत, तर हेच मला आहेत, म्हणायचंय की पुष्कळ त्या लोक आहेत. स्त्रिया आहेत त्या, अम, हे वाढलं पाहिजे प्रमाण, असं मला म्हणायचंय की अशा म्हणलं स्त्रिया पाहिजे जसं नाही, आता आपण हे पायलट सगळं वगैरे मांडण्यासाठीच हे सगळं करायचं आहे. पूर्वी पुरुष त्या याच्यामध्ये स्त्रियांनी देखील ते आता आणि सगळ्या स्त्रियांना हा नाही आहे पद्धत, हा नियम नाहीये. सगळ्या हो मग स्त्रियांनी म्हणजे ज्यावेळेस गुरुमंत्र जप करण्याची पद्धत सांगितलेली आहे की नाही, त्यावेळेस गुरुमंत्र जप करण्याची पद्धत जी आहे ना, ती फक्त काही अधिकारी स्त्रियांनीच करायचं असतं. हो सगळं नियम पाळावे लागतात. होय ते मान्य आहे. सगळे जसं नियम न पाळणाऱ्या स्त्रियांनी असं करत असेल तर चालत नाही. जसं स्त्रियांना पायलट व्हायचं म्हणजे पायलटचं शिक्षण घ्यायला पाहिजे, तसंच हे वैदिक शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ना. वैदिक हे शिक्षण नाही, पुन्हा वैदिक हा शब्द वापरू नका. नाही नाही असं वैदिक नाही. शब्द स्त्रियांना नाहीये, कुठंच सांगितलेलं नाहीये. नाही तुम्ही असो. आपलं आपण हातचं घालायला लागलाय त्याच्यात. नाही ठीक आहे. वैदिक शिक्षण स्त्रियांनी वैदिक शिक्षण घ्यावं असं कुठं लिहिलेलं आहे? कुठंच नाहीये. तुम्ही उगीच तो शब्द त्याच्यात घुसरू न नका. न घेणं घेतलेलं नाहीये. घेतलं तर तेवढे रिस्ट्रिक्शन पाळले तर तुम्ही घेऊ शकता असंही आहे. नाहीये, जय श्री. तसा नाहीये कुठं. तेच सांगायला ते कुठं नाहीये त्याच्यात. हा. अस्तु.